दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा भोकरदन येथे आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने जाहीर निषेध. दिनांक 22 मार्च 2024 रोजी भोकरदन येथे आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर अटक करण्यात आली. त्याचा निषेध ठराव पास करून आघाडीतील सर्व पक्षांच्या मीटिंगमध्ये निषेध नोंदवण्यात आला. ठरावाची प्रत माननीय तहसीलदार भोकरदन यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदया भारत सरकार यांना पाठवण्यात आली असून संबंधित बेकायदेशीर अटक प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी हा ठराव कल्याणरावजी काळे यांनी मांडला. त्याला सभागृहातील सर्वांनी हात वर करून अनुमोदन दिले व ठराव एकमताने पास करण्यात आला. ईडीने आतापर्यंत केजरीवाल यांना अनेक वेळा नोटीस दिलेले आहेत. संबंधित नोटीसचे त्यांनी रीतसर उत्तर दिलेले आहेत. एवढेच नाही तर त्याबाबत त्यांना कोर्टाकडून जामीन सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. तरीही सूडबुद्धीचे राजकारण करून जामीन मिळाल्यानंतर पुन्हा त्यांना नोटीस देऊन अटक करणे ही बेकायदेशीर आहे, असेही ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहे. यावेळी भोकरदन तालुक्यातील सुमारे 1200 नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार चंद्रकांत दानवे, सुधाकर दानवे, राहुल देशमुख, राजेंद्र राख, बबलू चौधरी, मनीष श्रीवास्तव, नवनाथ राव दौड, आम आदमी पार्टीचे बोरसे गुरुजी, महेजाद खान इत्यादी हजर होते. जी घटना आहे त्या घटनेला शाबूत ठेवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या काळात बाबासाहेबांची जयंती साजरी करताना एक खुणगाट बांधावी लागेल, एक संकल्प करावा लागेल की मी माझी मतं वंचित बहुजन आघाडीला देऊन वाया जाऊ देणार नाही, मुस्लिम बांधवांनी माझी मतं एमआयएमला देऊन वाया जाऊ देणार नाही, अजून जाती धर्माच्या नावावर अनेक पक्ष उभे राहतील, आपले मतं कोणत्याही जाती धर्माचे वाया जाऊ देणार नाही. या पद्धतीचा संकल्प आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी घ्यावा लागेल. तो संकल्प आपण घेतला आणि आपण सगळेजण एकत्र आलो. आता दिल्ली दूर नाही, आता आपल्याला दिल्ली दूर नाही, 100% केंद्र सत्ता आपली येणार आहे. बघा ते वल्गना करायला लागले 400 पार. उद्धव साहेबांनी त्यांच्यावर वल्गना, त्याच्यावर उत्तर दिलं आपके बार भाजपा तडीपार. याचा अर्थच हा आहे की त्यांचे 400 पार होत नाहीये. म्हणून त्यांचं रोज काय चाललं, नितीश कुमार त्यांना पुढे, त्याच्यानंतर परत खाली आले आपल्या राज्यात अशोक चव्हाण साहेबांना फोडलं. आता आम्ही तुम्हाला एक तिकीट नाही दिलं, एकदा नाही दिलं, दोनदा नाही दिलं. आपल्या दानवे साहेबांनी जिल्हा परिषदेचं तिकीट एकदा नाही दिलं, दोनदा नाही दिलं तर तुम्ही लगेच पक्ष सोडता, बरोबर आहे. आता अशोक चव्हाण साहेबांना काय द्यायचं बाकी राहिलं होतं, तो हयात लाल दिव्याच्या गाडीत होते पण गेले. अजितदादा, आता अजितदादाच्या परिवाराला खऱ्या अर्थाने शरद पवार साहेब, तुम्ही आम्ही त्यांना पितृतुल्य मानतो, ऋषितुल्य नेते, जाणता राजा आहे, परंतु त्यांचा पाणउतारा करायचा कार्यक्रम सुद्धा या मंडळीने केला. आणि म्हणून या मंडळीला हे घर पुढे बरं का, याची काळजी आपण सगळेजण घ्या, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि परत एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय केजरीवाल साहेबांना त्यांनी रात्री अटक केलं, त्याचा निषेध पुन्हा एकदा करतो, जेणेकरून तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आपण सगळेजण मिळून त्या निषेधाला हे आपण त्यांचा जाहीर निषेध आपल्या बैठकीमध्ये पण करतो. परत एकदा यातले काही आम्ही याला जाणार आहे पुढे जाफराबादला, आपण यातले काही प्रमुख आपल्या तालुक्यातले या तहसीलला जाऊन सुद्धा एक निवेदन देण्याची गरज आहे. केजरीवाल साहेबाला अटक झाली म्हणून, आणि ती जिम्मेदारी आपल्या चारही पक्षाची आहे. आपण आपल्यातले काही प्रमुख लोक तिकडे जावे, काही मंडळी जाफराबादला यावी अशी विनंती या निमित्ताने करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय